बाळाचा जन्म आणि काही मिनिटातच मृत्यूची बातमी. मुंबईतील भाभा रुग्णालयातील घटनेनं पुन्हा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. मुंबईतील सरकारी रुग्णालय, पण बाहेर चिंतेत उभं असलेलं कुटुंब. आत प्रसूती सुरू. सगळ्यांना वाटत होतं काही वेळात आनंदाची बातमी मिळेल, पण अचानक डॉक्टर बाहेर आले आणि काही क्षणात वातावरण बदललं. कारण 27 वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला देण्यात आली आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईमधील भाभा हॉस्पिटल येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं तर मिळालेल्या माहितीनुसार महिलेची डिलिव्हरी सुरू होती. उपचारादरम्यान अचानक प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबियांनी आरोप केला की डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाहीत, गंभीर स्थितीची योग्य माहिती दिली गेली नाही, निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. या आरोपानंतर रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मग डॉक्टरांवर हल्ला का झाला? रुग्णांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी आरडाओरड, गोंधळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचं सांगितलं जातंय. घटनेनंतर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला, पण इथे दोन वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना फक्त हल्ला किंवा मेडिकल निग्लिजन्स इतकीच नाही, तर ती भारताच्या आरोग्य व्यवस्थेतील दोन मोठ्या संकटाकडे लक्ष वेधते. पहिली म्हणजे सरकारी रुग्णालयांवरील प्रचंड ताण आणि दुसरी म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास कमी होणं. सरकारी रुग्णालयाची वास्तव स्थिती काय? तर मुंबई सारख्या शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण येतात. यामध्ये बहुतेक प्रमाणात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब, इमर्जन्सी केसेस आणि मॅटर्निटी पेशंट यासाठी सरकारी रुग्णालय हाच पर्याय असतो. पण अनेकदा सरकारी रुग्णालयात कमी डॉक्टर, कमी कर्मचारी, ओव्हरलोड वॉर्ड्स आणि तासनतास प्रतीक्षा यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनते. यावर डॉक्टरांचं म्हणणं काय? तर अनेक डॉक्टर संघटनांचं म्हणणं आहे की प्रत्येक मृत्यू हा निष्काळजीपणामुळे होतो असं नाही. प्रसूती दरम्यान अनेक वेळा अचानक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. यामध्ये एक्सेसिव्ह ब्लीडिंग, कार्डियक प्रॉब्लेम, हाय बीपी कॉम्प्लिकेशन्स आणि इमर्जन्सी सर्जिकल रिस्क आणि काही प्रमाणात डॉक्टर प्रयत्न करूनही रुग्णाला वाचवता येत नाही. मग लोकांचा संताप एवढा का वाढतो? कारण जेव्हा एखाद्या कुटुंबाचा सदस्य अचानक जातो तेव्हा दुःख, भीती आणि राग एकत्र बाहेर येतात. विशेषतः जर संवाद स्पष्ट नसेल तर नातेवाईकांना वाटू लागतं की काहीतरी लपवलं जातंय आणि इथूनच अनेकदा हिंसा सुरू होते. अलीकडे डॉक्टरवरील हल्ले वाढतायत का? तर हो, भारतात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेषतः इमर्जन्सी वॉर्ड, ICU आणि मॅटर्निटी विभाग इथे तणाव सर्वाधिक असतो. इंडियन मेडिकल असोसिएशनने यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की डॉक्टरांसाठी सुरक्षा कायदे कडक व्हावेत, हॉस्पिटल व्हायलन्सला नॉन बेलिएबल ऑफेन्स करावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. रुग्ण आणि नातेवाईकांचा प्रश्नही गंभीर आहे. कारण अनेक कुटुंबियांचं म्हणणं आहे की डॉक्टर स्पष्ट माहिती देत नाहीत, कम्युनिकेशन कमी असतं, सरकारी रुग्णालयात कोऑर्डिनेशन नसतं आणि गरीब रुग्णांकडे कमी लक्ष दिलं जातं, म्हणून अविश्वास वाढतो. या घटनेत पुढे काय होणार? तर सध्या पोलीस तपास सुरू आहे. CCTV फुटेज तपासलं जाते. मेडिकल निग्लिजन्स झाली का याची चौकशी होऊ शकते आणि डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा देखील होण्याची शक्यता आहे. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना एक मोठ्या वास्तवाकडे लक्ष वेधते की भारतात डॉक्टर आणि रुग्ण दोघेही तणावाखाली असल्याचं दिसून येत आहे. कारण एका बाजूला ओव्हरलोड हॉस्पिटल्स, कमी रिसोर्सेस आणि सततचा प्रेशर, तर दुसऱ्या बाजूला भीतीत असलेली कुटुंब, महागडे उपचार आणि जीव वाचवण्याची आशा आहे. आणि जेव्हा या दोन गोष्टी टकरावतात तेव्हा अनेकदा हॉस्पिटल उपचाराचं ठिकाण न राहता संघर्षाचं ठिकाण बनतं. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.